बातमी आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वागयुद्धाची। राष्ट्रवादीचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांनी काल काँग्रेस पक्षावर टीका केली। काल एबीपी माझाशी बोलताना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे अशा शब्दात पार्थ पवारांनी संताप व्यक्त केला। कारण बिनविरोध निवडणुकीची अपेक्षा असलेल्या बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला आणि काँग्रेसची ही कृती पार्थ पवारांच्या चांगलीच जिव्हारी लागली। त्यांच्या या टीकेला काँग्रेसकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। पार्थ पवारांच्या वक्तव्यावर सर्वत्र पडसाद उमटतायत। नाना पटोलेंनी तर कुणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल असं म्हटलं, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळेंनी योग्य वेळी बोलू असं वक्तव्य केलं। आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ। अच्छा, समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। ते वेळ सांगेल ना, त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही आहे। तर आता मुद्दा परिपक्वतेचा आलेला आहे, त्यामुळे या विधानाच्या अनुषंगानं न बोललेलं बळं यथावकाश त्याच्यावर जरूर मी योग्य ती टिप्पणी करेल। इकडे बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या उमेदवारामुळे पार्थ पवारांचा पारा चढला। त्यावरून आत्या सुप्रिया सुळेही काँग्रेसच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत। मी आणि अजित पवार काँग्रेसच्या तालमीतच मोठे झालोय असं म्हणत त्यांनी नवनिर्वाचित खासदार आणि भाचे पार्थ पवारांना टोला लगावलाय। याशिवाय भाऊ रोहित पवारांनीही पार्थ पवारांना सल्ला देत विधान घाई गडबडीत केल्याचं म्हटलं। तर रोहित पवारांनी पार्थ पवारांना एकीकडे सल्ला दिला असतानाच सुप्रिया सुळेंनी देखील पार्थ पवारांचे कान टोचले। तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्वाचं असतं। काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच। कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली। कुठलाही पक्ष तसा संपत नसतो, सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात। त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच। आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे। मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळीच काँग्रेस पक्षाबरोबरच लढले। त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे। आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादा असेल, आदरणीय पवार साहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, मी, आम्ही सगळेच काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत। इकडे काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे असं म्हणत पार्थ पवारांनी काल टीका केली होती, ज्यावर शरद पवारांनी काल पार्थ पवार यांची राजकीय परिपक्वता काढत कान उघडणी केली होती। पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं। राजकारणामध्ये महत्त्वाची लढण्याचं सेकंड करायला एक प्रकारची परिपक्वता लागते। ही कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही। काँग्रेसने खासदार पार्थ पवारांवर कृतघ्न मुलगा म्हणत जहरी टीका केली। त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही काँग्रेसवर पलटवार केलाय। दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपले नेते राहुल गांधींच्या कामगिरीकडे पाहावं असा टोला हाणण्यात आलाय। तर छगन भुजबळांनी काँग्रेस आणि अजित पवारांच्या एकत्रित काम केल्याच्या आठवणींना उजाळा दिलाय। पार्थदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं। आम्हाला यावरती राजकारण करायचं नाही, परंतु आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती जर टीका केली तर जशास तसं उत्तर मात्र आमच्याकडनं दिलं जाईल। अजितदादा काँग्रेस बरोबर 15 वर्ष जे आहेत सरकारमध्ये होते, अशोक चव्हाण या सगळ्यांबरोबर अजितदादांनी जे आहे काम केलं आणि बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणूनच काम केलं, त्यांना पूर्ण सपोर्ट केला। आणि असं असताना जर तुम्ही तुमच्या हे लक्षात येत नसेल तुम्ही त्याला काय म्हणायचं, म्हणून तो ते प्रकारचा त्रागा होता। तर बारामतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात प्रफुल्ल पटेल काय म्हणतात तेही बघूया।
बघा, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नही करू, विनंतीही करू. आम्हाला कुठेही विनंती करायला आम्हाला असा काही लहानपणा वाटत नाही. बिलकुल आम्ही आमच्या नेत्यांच्या बिनविरोध निवडणूक होत असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.